मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 11 नंबरचा धडा कठीण समय येतो या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, का ते सांगा। त्यातलं अ आहे, पहिल्यांदा बैलांचा गळफा सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले। उत्तर, गाडी पलटी झाल्यामुळे बैलांच्या गळ्याला फास बसला होता। त्यांच्या गळ्याचा फास सोडला नसता तर बैल प्राणाला मुकले असते, म्हणून तरुण बैलांचा गळफा सोडून गाडीवानाकडे वळले। आ, गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता। उत्तर, बैलगाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीवानाला त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, म्हणून गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता। ई, मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला। उत्तर, बैलगाडीचा अपघात झाल्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली होती आणि तिच्या अंगावर उसाचे बांधे पडले होते। तिच्या अंगावरील उसाचे बांधे लवकर उचलणे गरजेचे होते आणि हे काम शाळेतील मुलांच्या मदतीने लवकर करता येईल, म्हणून मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेतील गुरुजींना जाऊन भेटला। ई, गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती। उत्तर, अपघातानंतर मुलीची आई निपचित पडली होती आणि तिचा श्वासही गुदमरला होता। हे पाहून गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती। प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। अ, गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती, हे दोन तरुणांनी कसे ओळखले? उत्तर, बैलगाडीचा अपघात होऊन गाडी एका बाजूला पूर्णपणे कलली होती। गाडीवान त्याच्या मुलीला उचलून त्याच्या बायकोला शोधत होता, हे त्या दोन तरुणांनी पाहिलं। तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे, हे त्या दोन तरुणांनी ओळखले। आ, शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर, मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुणाने शाळेत जाऊन अपघाताबद्दल सांगितले। शाळेतील मुलांनी उसाच्या बांध्याखाली अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी अशी विनंती ऐकून शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळी निघाले। गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते? उत्तर,
कर्जाच्या आणि उसनवारीच्या ओझ्याखाली खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती. या प्रसंगात त्याला खूप जणांनी मदत केली. त्याची अपघातात बायकोही वाचली, परंतु या अपघाताचा त्याला धक्का बसल्याने गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते. प्रश्न 3. या पाठातील खालीलपैकी कुणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली, का ते सांगा. उत्तर: या पाठामध्ये मला सगळ्यांच्याच भूमिका महत्त्वाच्या वाटतात, पण सगळ्यात जास्त शिक्षक आणि विद्यार्थी यांची भूमिका मला आवडली. कारण अपघाताबद्दल कळाल्यावर ते लगेच घटनास्थळी आले. पटापट उसाचे बांधे उचलून गाडीवानाच्या बायकोचा जीव वाचवला. तसेच शिक्षकांच्या मदतीने कललेली बैलगाडी सरळ केली. गाडीवानाच्या मुलीला मलमपट्टी केली. तसेच निपचित पडलेल्या गाडीवानाच्या बायकोला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. प्रश्न 4. वाक्यात उपयोग करा. त्यातलं पहिलं आहे प्रसंगावधान राखणे. उत्तर: गाडी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे पुढे होणारा अपघात टळला. दुसरं, काळजात धस्स होणे. उत्तर: समोर वाहक बघून राजूच्या काळजात धस्स झालं. भेदरलेल्या नजरेने पाहणे. उत्तर: आईला बेशुद्ध बघून मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. चौथं, हायसे वाटणे. उत्तर: परीक्षेत पास झाल्याची बातमी कळताच राजूला हायसे वाटले. डोळे पाणवणे. उत्तर: खूप दिवसांनी सीमाला घरी पाहून आई-बाबांचे डोळे पाणवले. मुलांनो, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग झाला असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.